राजकारणात एखाद्या नेत्याला हिंदुत्वाचा धगधगता निखारा असं म्हटलं जातं तेव्हा त्या शब्दामागे भावना, आक्रमक भूमिका आणि ठाम विचारसरणी दडलेली असते. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. पिंपरी चिंचवडच्या राजकारणात महेशदादा लांडगे यांच्याकडे याच नजरेनं पाहिलं जातं. त्यांच्या समर्थकांच्या मते त्यांनी हिंदुत्व हा केवळ घोषणा किंवा भाषणापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवला. मंदिर, परंपरा, सांस्कृतिक ओळख, कायदा सुव्यवस्था आणि राष्ट्रवाद याबाबतची त्यांची भूमिका नेहमी स्पष्ट आणि ठाम राहिली आणि त्यामुळेच ते अनेकदा वादाच्या केंद्रस्थानीही आले आहेत. महेशदादा लांडगे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा पाया हा कायदा, शिस्त आणि स्थानिक संस्कृतीचं संरक्षण याच विचारावर आधारित असल्याचं ते सांगतात. त्यांच्या राजकारणात हिंदुत्व म्हणजे फक्त धर्माची ओळख नाही, तर ऐतिहासिक वारसा, परंपरा, शौर्य आणि स्वाभिमान यांचं जतन याचा व्यापक अर्थ घेतला जातो. त्यामुळेच त्यांच्या भाषणात आणि कृतीत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि हिंदू समाजाच्या सांस्कृतिक प्रतीकांचा सातत्याने उल्लेख दिसतो. संभाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा हा त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. धर्मवीर संभाजी महाराज हे शौर्य, बलिदान आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक मानले जातात आणि त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाची महेशदादांनी सक्रिय भूमिका घेतल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं जातंय. हे स्मारक केवळ एक वास्तू नसून हिंदू समाजाच्या अस्मितेचं प्रतीक असल्याचा त्यांचा दावा आहे. या माध्यमातून तरुण पिढीला इतिहासाची जाणीव करून देणं आणि स्वाभिमान जागवणं हा त्यामागचा उद्देश असल्याचंही ते मांडतात. कुदळवाडी अतिक्रमण प्रकरण हे महेशदादा लांडगे यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेलं प्रकरण मानलं जातं. त्यांच्या भूमिकेचे समर्थक सांगतात की हा मुद्दा धर्माचा नसून कायदा आणि बेकायदेशीर अतिक्रमणाचा होता. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवणे, नियोजनबद्ध शहर विकास आणि स्थानिक नागरिकांच्या हक्काचं संरक्षण हा त्यामागचा मुख्य हेतू असल्याचं ते म्हणतात. मात्र या कारवाई दरम्यान निर्माण झालेल्या तणावामुळे आणि काही समाज घटकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. या टीकेला उत्तर देताना महेशदादा नेहमीच कायदा सर्वांसाठी समान असल्याची भूमिका घेताना दिसतायत. मुस्लिम समाजाशी संबंधित प्रश्नांवर महेशदादांची भूमिका ही अनेकदा कठोर आणि थेट असल्याचं चित्र दिसतं. मात्र ते स्वतः सांगतात की त्यांचा विरोध कोणताही धर्माला नसून बेकायदेशीर कृत्यांना, अतिक्रमणांना आणि कायद्याला आव्हान देणाऱ्या प्रवृत्तीला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आणि भूमिकेमुळे काही वेळा सामाजिक तणाव वाढल्याचेही आरोप झाले, तर समर्थकांच्या मते त्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणाला थेट आवाहन दिलं. हीच भूमिका त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला अधिक आक्रमक बनवते. गोहत्या बंदी आणि गो संवर्धन हा मुद्दा देखील त्यांच्या हिंदुत्ववादी कामकाजाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. हिंदू समाजात गायीला मातेसमान स्थान आहे आणि या भावनेला राजकीय व्यासपीठावर मांडण्याचं काम महेशदादांनी केल्याचं सांगितलं जातंय. गोहत्या विरोधात भूमिका घेणं, प्रशासनावर दबाव टाकणं आणि कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणं हे त्यांच्या भूमिकेचं स्वरूप आहे. त्याचबरोबर गौशाळांसाठी मदत, त्यांना सुविधा उपलब्ध करून देणं आणि स्थानिक पातळीवर गौ संवर्धनाला प्रोत्साहन देणं हेही त्यांच्या कामात समाविष्ट असल्याचं समर्थक सांगतात. महेशदादा लांडगे यांच्या हिंदुत्ववादी राजकारणात मवाळ भूमिका कमी आणि ठाम भूमिका जास्त दिसते. त्यामुळेच ते काम चर्चेत राहतात. काहींसाठी ते हिंदू समाजाचा बुलंद आवाज आहे, तर काहींसाठी ते वादग्रस्त आणि विभाजनकारी नेतृत्व आहेत. पण एक गोष्ट नाकारता येत नाही, ती म्हणजे त्यांनी हिंदुत्व हा मुद्दा पिंपरी चिंचवडच्या स्थानिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला. त्यांची जडणघडण पाहिलं तर लक्षात येतं की ही भूमिका अचानक घेतलेली नाही. स्थानिक प्रश्न, वाढती लोकसंख्या, अतिक्रमण, गुन्हेगारी आणि सांस्कृतिक ओळखीचा प्रश्न या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली राजकीय दिशा ठरवली. हिंदुत्व हा त्यांच्या दृष्टीने मतांसाठी मुद्दा नसून समाज शिस्त आणि सांस्कृतिक अस्मितेचा प्रश्न असल्याचं ते सातत्याने मांडतात. एकूणच पाहिलं तर महेशदादा लांडगे यांना हिंदुत्वाचा धगधगता निखारा म्हटलं जातं, कारण ते या विचारसरणीवर ठामपणे उभे राहतात. त्यांच्यासाठी वाद पत्कारतात आणि टीकेची पर्वा न करता आपली भूमिका मांडतात.
समर्थकांसाठी ते निर्भीड आणि आक्रमक नेतृत्वाचं प्रतीक आहेत, तर विरोधकांसाठी ते कठोर आणि वादग्रस्त नेते आहेत. पण त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांनी स्थानिक राजकारणावर खोल ठसा उमटवला आहे, हे नक्की. अशाच वास्तवाशी जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.